दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। पण विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबत नसल्याचं चित्र आहे। दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं आंदोलन संपलेलं असलं तरी आता या आंदोलनाचं पुढचं पाऊल मुंबईत पडणार आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिवस याच दिवशी कॉकरोच जनता पार्टी, छात्र भारती, AISF आणि SFI यासह विविध विद्यार्थी संघटना एक संयुक्त रॅली काढणार असल्याची माहिती आहे। नीट परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता, महाराष्ट्रातली TETची पेपरफुटी, MPSC उमेदवारांचे वेगवेगळे प्रश्न आणि मराठी शाळांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांवरती सरकारला धारेवर धरण्याची तयारी या संघटनांनी सुरू केली आहे। त्यामुळे दिल्लीतनं सुरू झालेलं विद्यार्थी आंदोलन आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण घेणार का याकडे लक्ष लागलंय। येत्या महाराष्ट्रभरातून अनेक विद्यार्थ्यांचा उद्रेक हा बाहेर येतोय। मग तो TETचा प्रश्न असेल, मराठी शाळेचा प्रश्न असेल, विद्यापीठातला अनागोंदी असेल, प्रायव्हेट शाळांची वाढलेली फी असेल, तर हा सगळा अनरेस्ट कॅच करून येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं राहील। दरवर्षी ऑगस्ट क्रांती ते 9 ऑगस्टला एक मोठा कार्यक्रम केला जातो, पण ह्यावर्षी आम्ही प्रयत्न करणार की विद्यार्थ्यांचे जो विविध विषय आहेत, जसे रोहितने म्हटले, त्या विषयाला घेऊन ह्यावर्षी त्या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील होणार आहेत। सरकारला हे कळत नाही आहे, पण ह्या यूथची जी ताकद आहे, युवा शक्ती याच्यामध्ये जुळलेली आहे आणि युवा शक्तीने दाखवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे या टायमाला जसं आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये TETचा जो मुद्दा आहे, TETची परीक्षा आपण बघतोय की त्याचा पेपर लीक झालेला आहे, तर TETचा मुद्दा आहे। रोहित म्हटल्याप्रमाणे चंद्रकांत दादांचा आणि दादा भुसेंचा राजीनामा झालाच पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।